Initiative. A very good morning to one and all present here. Myself, Puna Vishwa, a student of BA second year of Political Science. So, how do you feel this good work? कसं चालतं फेअरवेल? एन्जॉय करता आहे की नाही? आणि हा एन्जॉय होईपर्यंत करायचा आहे की नाही? मेरे सामने एक बच्ची बोल रही थी कि हमें ये कॉलेज छोड़ के जाना, उनका बच्चे क्यों छोड़ के जाना है? ये कॉलेज बहुत अच्छा है। मैंने अपना 11th एजुकेशन शिवाजी साइंस में किया है। वो वन ऑफ द मोस्ट फेमस एजुकेशन सोसाइटी थी विदर्भ की, बट स्टिल आई चूज यशवंत विद्यालय ओवर देयर। And I don't have any regrets of choosing Yashwant Mahavidyalaya. The faculty is just brilliant. Brilliant, you can't think about them. Don't go on their qualification. Their teaching experiences are not comparable anymore. तुम्हाला असं वाटत असेल की यशवंत कॉलेज काय आहे, तर मी माझं एज्युकेशन यशवंत कॉलेजमध्ये करायचं ठरवलं, कारण की मला या कॉलेजमध्ये ते BSc दिसते जेव्हा दुसऱ्या कॉलेजमध्ये नाही मिळालं. बरं, मी पण कॉलेजला जज केलं होतं, मी भरती होती जज करण्यासाठी की काय असं मला यशवंत बद्दल बोलतील काय असेल कॉलेज, पण जेव्हा मी स्वतः फेस केलं, मी खरं सांगते की फॅकल्टी एवढी इंटेलिजंट आहे, त्यांना बुकाच्या बाहेरचं त्याच्यापेक्षा जास्त नॉलेज आहे, खूप जास्त सपोर्टिव्ह आहे. आता काही लोक एनसीसी साठी स्पोर्ट्स साठी वगैरे ट्राय करतील, तर खरं सांगते स्पोर्ट्स डिपार्टमेंट पण खूप जास्त सपोर्टिव्ह आहे. मी एनसीसी कॅडेट आहे आणि माझ्याकडे सर स्टुडंटसाठी किती मेहनत घेतात तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. सर राहतोय ग्राउंडवर एवढ्या दिवसापासून पर्सनली सगळे काम सुद्धा करून घेते की स्टुडंटकडे स्पेसिफिकली लक्ष देण्यात येते. And ठाकरे सर त्यांची मोस्ट पॉवरफुल अँड मोस्ट मोटिवेटेड स्पीच आपल्याला नेहमी मोटिवेट करत राहते. तुम्ही लोकांनी कधीच ऐकले असेल भक्ती सिनियर कॉलेजचे आहे आणि मी त्यात कोणतं स्पीच मिस नाही करत, बिकॉज व्हेन आय फील दॅट आय एम मोटिवेटेड टू मी. त्यानंतर लायब्ररी, मला इथे पुष्कळ मुली मॅक्सिमम मुली लायब्ररीमध्ये बसताना दिसतात. कधी कधी त्यांची भांडणं होतात त्याच्यासाठी ही माझी जागा आहे आणि तरी सांगते मला याच्यापेक्षा बेटर लायब्ररी कुठेच नाही मिळत. तुम्ही कुठल्याही कॉलेजमध्ये बघा, लायब्ररी माझी ताई ती अगदी कॉलेजमध्ये शिकली, पण ती आपल्या कॉलेजमध्ये लायब्ररीमध्ये स्टडी करायला यायची. पण आपल्या कॉलेजची लायब्ररी सगळ्यात चांगली आहे, सगळ्यात जास्त सोर्सेस आपल्याकडे. लायब्ररीचे प्रत्येक स्टाफ सपोर्टिव्ह आहे. ज्याला इकॉनॉमिक्स आवडते ते इकॉनॉमिक्स घ्या, ज्याला पॉलिटिकमध्ये इंटरेस्टेड आहे पॉलिटिकल सायन्स घ्या, ज्याला सोशल वर्क करायचं आहे सोशलॉजी घ्या. बट चूज यशवंत ओव्हर एव्हरीथिंग. खूप चांगली फॅकल्टी आहे आपल्याकडे. पीएचडी सेंटर्स आहे, बीएससी आहे, बीएससी होम सायन्स आहे. सिव्हिल सर्व्हिसेससाठी खूप चांगलं मार्गदर्शन आहे. आपल्याला बोलायला आवडत असेल, स्पीच द्यायला आवडत असेल तर दुसरे सर आहेत आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन करतात. जिसको गाना आता है वो गाना गाए, जिसको स्पीच देना आता है वो स्पीच दे, जिसको डांस आता है वो डांस करे, जो स्पोर्ट्स में अच्छा है वो स्पोर्ट्स खेले. बट ऑब्वियसली यू विल गेट बेस्ट एंड बेस्ट एजुकेशन हियर. मी तुम्हाला मोटिवेट करते, मी तुम्हाला माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगते की मी काय अनुभवलं. मी जे इथे अनुभवलं मला कधी वाटत की दुसरीकडे अनुभवणार. सगळे टीचर्स बहुत सपोर्टिव्ह आहे. मी पॉलिटिकल सायन्स मध्ये असून लोकल सर जे एचओडी आहे जिओग्राफी डिपार्टमेंटचे ते माझ्या मार्क्ससाठी दुसऱ्या टीचर्सला अपील करतात की सर इसके पेपर नीचे होना चाहिए. शी इज अ स्टुडंट ऑफ पॉलिटिकल सायन्स, शी इज व्हेरी कॉन्फिडेंट अबाउट द मार्क्स, यू शुड गो फॉरवर्ड. असं नाही आहे की मी कोणत्या दुसऱ्या फॅकल्टीमध्ये आहे, दुसऱ्या डिपार्टमेंटमध्ये आहे तर दुसऱ्या डिपार्टमेंटचे टीचर्सना सपोर्ट नाही करत नाही, ते स्टुडंटमध्ये कसल्याच प्रकारचा भेदभाव नाही आहे. ठाकरे सर ट्राय हार्ड की सगळ्यात जास्त मुलांना एम्प्लॉयमेंट मिळायला पाहिजे. ते एम्प्लॉयमेंट प्रोग्राम्स पण घेतात, स्पीचेस पण घेतात, क्लासेस मतलब एज्युकेशनल क्लासेस पण प्रमोट करतात आणि अपॉर्च्युनिटीज आपल्यापर्यंत आणून देतात. पण आपल्याला अपॉर्च्युनिटीज ग्रॅब करणं जरुरी आहे. तुम्ही दुसऱ्याकडे नाही तुम्ही यशस्वी करू शकता, बिकॉज 11th तुम्ही इथे केल्यामुळे तुमच्याकडे एक नॉन फॅकल्टी आहे ज्याच्या खाली तुम्ही गेलाय. जसं मी
हार्ड बिकॉज तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेसकडे जायचं असेल तर मी सांगते आपल्याकडे बेस्ट अवेलेबल आहे सिव्हिल सर्व्हिसेससाठी. BSc पण अवेलेबल आहे, इकॉनॉमिक्स पण अवेलेबल आहे, BSc पण अवेलेबल आहे. तुम्हाला जे क्षेत्र आवडेल तुम्ही चूज करा. मी माझा एक्सपिरियन्स सांगितलं आणि माझा एक्सपिरियन्स खूप चांगला होता. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर आणि खूप चांगल्या एक्झाम. थँक्यू.